हॅलो आणि नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स म्हणजे काय तर भविष्यकाळ. तर भविष्यकाळ किती प्रकारचे आहेत? डिअर स्टुडंट, फ्युचर टेन्स हे 4 प्रकारचे आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला समजलं फ्युचर टेन्स आणि फ्युचर टेन्सचे प्रकार किती आहेत. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. आता बघा, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय आणि सिंपल फ्युचर टेन्सचे स्ट्रक्चर काय आहे स्टुडंट. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळाचे स्ट्रक्चर आपण बघत आहोत. सब्जेक्ट प्लस विल प्लस शॉल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. ज्याही वाक्यामध्ये शॉल विल असेल आणि क्रियापदाचा पहिला फॉर्म असेल, बेस फॉर्म असेल आणि ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं तर ते वाक्य कोणत्या काळाचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स वाक्य आहे. जसं की आय शॉल गो टू स्कूल, मी शाळेत जाईल. शी विल स्टडी इंग्लिश, दे विल प्ले क्रिकेट. हे जे तिन्ही वाक्य आपण बघतोय हे सिंपल टेन्सची वाक्य आहे किंवा सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य आहे. जसं की आय शॉल गो टू स्कूल, आय सोबत आपण शॉल वापरतोय आणि लगेच वी वन वापरलेलं आहे. शी विल स्टडी, विल सोबत स्टडी आणि दे विल प्ले. ओके डिअर स्टुडंट, आता शॉलचा वापर करत नाही, बट कीप इन युअर माइंड शॉलचा वापर आपण कुठे करतोय तर कीप इन युअर माइंड लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बेसिकली आपण शॉलचा वापर कुठे करतोय तर बघा, शॉल आणि विलचा यूज कुठे करतोय. आपण जर पाहिलं यूज ऑफ शॉल अँड विल, तर बघा शॉल आणि विलचा वापर कुठे करतोय. आय सोबत आपण शॉल वापरतो आणि वी सोबत आपण काय वापरतो, शॉल वापरतो. डे स्टुडंट, आय आणि वी सोबत शॉल वापरतो. आता आधुनिक इंग्लिशमध्ये आपण सगळ्यासोबत विलेज वापरत आहोत, बट कीप इन युअर माइंड बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलं जाते आय सोबत वी सोबत आपण शॉल वापरतो, शॉल वी वापरतो, शॉल्या वापरतो. हे तुमच्या लक्षामध्ये असायचं आहे. आता जेव्हा कंटिन्युअस असेल तर आपण काय वापरणार त्या ठिकाणी, यस. त्या ठिकाणी काय वापरणार आपण, शॉल बी वापरणार. येस. जर परफेक्ट असेल तर काय वापरणार आपण, शॉल हॅव वापरणार. आता मी परत सांगणार नाही. आणि परफेक्ट कंटिन्युअस जर असेल तर आपण काय वापरतो, शॉल हॅव बीन वापरतो. हे समोरच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. वी सोबत काय वापरणार आपण, अर्थातच वी सोबत आपण शॉल वापरतो. नंतर काय वापरणार आपण, शॉल काय वापरतो आपण, शॉल जी. परफेक्ट मध्ये काय वापरणार आपण, शॉल हॅव. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरतो आपण शॉल हॅव बीन वापरत असतो. इथं तुझ्या लक्षामध्ये आलं असेल. आणि विलचा वापर कुठे करणार आता मग, विल बी, विल हॅव, विल कुठे वापरणार तर बघा, ही, शी, इट, येस, इट, यू, दे. सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचन नाम जसं की राम, श्याम वगैरे, सिंग्युलर नाउन. आणि प्लुरल नाउन काय वापरतो, या सगळ्यासोबत आपण काय वापर करणार डिअर स्टुडंट, या सगळ्यासोबत आपण काय वापरणार, विल वापरतो, विल बी वापरतो. ओके, काय वापरणार या ठिकाणी आपण विल वापरतो, विल बी वापरतो, विल हॅव वापरतो आणि विल हॅव बीन वापरतो. इज इट ओके टू ऑल? ओके, ग्रेट. नेक्स्ट टेन्स इज अ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर जिथे सब्जेक्ट प्लस शॉल बी, विल बी प्लस वी आय एन जी असेल तर तो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य समजायचं आपण. कशावरून, विल बी किंवा शॉल बी असेल तर. जसं की आय शॉल बी गोईंग आलेलं आहे. फोकस कुठे करायचं आपल्याला, जेव्हा टेन्स फोकस विचारला जातो आपल्याला फोकस करतोय आपण हेल्पिंग वर्ब आणि वर्बावर. हे दोन गोष्टी जर समजल्या तर टेन्स ओळखायला सोपं जातं. शॉल बी आणि गोईंग असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. विल बी आणि वी आय एन जी असेल तर कोणता टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि विल बी आणि प्लेइंग असेल म्हणजे वर्ब असेल, वर्बल आय एन जी असेल तरी फ्युचर कंटिन्युअस टेन्स. इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर समजलं आपल्याला. सब्जेक्ट प्लस शॉल बी, विल बी प्लस वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आणि शॉल बीचा वापर कुठे कशा पद्धतीने करतोय हे लक्षामध्ये आलेलं आहे तुमच्या. इज इट ओके? ग्रेट. नेक्स्ट टेन्स इज अ फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्स कसा ओळखणार तुम्ही तर बघा, काय असणार याच्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय असतंय, यस, शॉल हॅव, विल हॅव प्लस वी थ्री म्हणजे क्रियापदाचा थर्ड फॉर्म. ओके, आता मला सांगायचं आहे आय शॉल हॅव, इथं काय केलेलं, आय शॉल हॅव गॉन म्हणजे काय, क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरला आपण. शी विल हॅव स्टडीड या ठिकाणी काय केलं आपण, वी थ्री आणि विल हॅव वापरलेलं आहे. आणि दे विल हॅव प्लेड केलेलं आहे या ठिकाणी, प्लेड आणि शॉल विल वापरतो या ठिकाणी.
बेसिकली विलचा वापर करतोय, पण लक्षामध्ये असू द्या आय आणि वी सोबत आपण शॉलचा वापर करतोय. आतापर्यंत आपण समजलं सिंपल टेन्स म्हणजे काय, कंटिन्युअस म्हणजे काय आणि परफेक्ट म्हणजे काय. आता लास्ट टेन्स कडे आपण येतोय, त्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, ज्या टेन्समध्ये शॉल हॅव, विल हॅव, बीन प्लस व्हीएनजी असेल तर आपल्याला लक्षामध्ये येतं तो टेन्स कोणता आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय पुढे फोकस करणार आपण, शॉल हॅव, विल हॅव प्लस व्हीएनजी, विल हॅव बीन प्लस स्टडिंग काय येणार या ठिकाणी व्हीएनजी, आणि विल हॅव बीन प्लेइंग या ठिकाणी काय विल हॅव बीन. म्हणजे याच्यात लक्षात येते आपल्याला की ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. सो स्टुडंट एक छोटीशी आपण टेस्ट घेतोय, पण टेस्टच्या पहिले मी तुम्हाला काही आणखीन एक्सप्लेन करून सांगायची माझी इच्छा आहे. ओके, सो व्हेरी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लेट्स सी हिअर. आता बघा डिअर स्टुडंट, या स्लाइडमध्ये इथे आपण बघत आहोत की कशा पद्धतीने आपण टेन्स आपण पाहिले आणि काय काय पाहिले हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो लेट्स सी हिअर. बघा डिअर स्टुडंट, आपण सर्वप्रथम काय पाहिलं, आपण टेन्स पाहिले. काय पाहिलं आपण, टेन्सचे किती प्रकार पडतात. टेन्स मध्ये आपण कोणता टॉपिक बघत आहोत, टेन्स मध्ये आपण बघत आहोत फ्युचर टेन्स. कोणता टेन्स बघत होतो आपण इथे, ग्रेट. कोणता टेन्स बघत आहोत आपण या ठिकाणी, फ्युचर टेन्स बघत आहोत. फ्युचर टेन्स म्हणजे कोणता का, दॅट्स ग्रेट. फ्युचर टेन्स म्हणजे कोण, सिंपल. कोणता पाहिला आपण, सिंपल फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये आलंय, खास त्याच्यामध्ये शॉल प्लस विल. आपण पाहिला शॉल विलचा वापर कुठे करायचा आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शॉल विल कुठे वापरतो आपण, येस, फक्त आय सोबत आणि वी सोबत आपण काय वापरतो, शॉल वापरतो. दोघांसोबतच काय वापरणार आपण, शॉल वापरणार, आणि बाकी सगळ्यासोबत काय वापरतो आपण, विल वापरतोय. प्लस यासोबत काय वापरतो आपण, क्रियापदाचा पहिला फॉर्म. येस, इज इट ओके डिअर स्टुडंट. आता विलचा वापर कुठे करतोय आपण, विल कुठे वापरणार आपण या ठिकाणी, तर बघा विल कोणासाठी वापरतो आपण, तर विल आपण ही असेल, यस, ही, शी, इट, है ना, वी, यू, आणि सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन असेल यासोबत काय वापरणार आपण, विल वापरणार. प्लस त्यासोबत काय वापरतो आपण, व्ही वन क्रियापदाचा पहिला फॉर्म, आणि यासोबत काय वापरतो, क्रियापदाचा पहिला फॉर्म. इज इट ओके डिअर स्टुडंट, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. आता बघा आपण समोर जाऊया थोडस, लेट्स गो अहेड. सो डिअर स्टुडंट, इथे आपण समोर चाललोय. आता आपल्याला बघायचं आहे, येस, आता आपण काय बघणार आहोत, आता आपण नेक्स्ट टेन्स बघणार आहोत. त्या टेन्सचं नाव काय, चला कलर चेंज करूया आपण. येस, आता काय करणार आहोत आपण कंटिन्युअस बघणार आहोत. कोणतं कंटिन्युअस आपण बघणार आहोत, फ्युचर कंटिन्युअस. काय बघणार आहोत आपण, फ्युचर कंटिन्युअस. आता फ्युचर कंटिन्युअस म्हणजे काय, जी क्रिया चालू आहे, कुठे फ्युचरमध्ये चालू असेल त्याला आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणतो. कसं बघणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स, येस, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असेल, याच्यामध्ये शॉल बी, काय महत्वाचा डिअर स्टुडंट, शॉल बी प्लस विल बी. येस, शॉल बी प्लस विल बी वापरतो यामध्ये आपण, आणि यासोबत वर्ब काय वापरतोय, तर क्रियापदाचा किती फॉर्म वापरतो आपण, फोर्थ फॉर्म वापरतो, चौथा फॉर्म वापरतोय. शॉल कुठे वापरायचं, विल कुठे वापरायचं, पहिले आय आणि वी सोबत काय वापरतो आपण, आय आणि वी सोबत काय वापरणार, आय सोबत आणि वी सोबत शॉल बीचा वापर करतो, आणि बाकी सगळ्यासोबत काय वापरणार आपण, ही सोबत काय वापरतो, ही विल बी, शी सोबत शी विल बी, इट सोबत इट विल बी, यू असेल तर यू विल बी, आणि दे असेल तर काय वापरतो, दे विल बी. इट इज ओके. लक्षात काय ठेवायचंय, शॅल बी, विल बी प्लस व्हीआयएनजी. कोणता टेन्स, फ्युचर परफेक्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. इज इट ओके, ग्रेट ग्रेट. सो माय डिअर स्टुडंट, नेक्स्ट टेन्स आपण बघत आहोत. सुंदर पद्धतीने तुम्हाला समजत आहे आणि तुम्ही समजून पण घेतात. ग्रेट. सो डिअर स्टुडंट, इथे आपण नेक्स्ट टेन्स कडे चाललोय. त्या टेन्सचं नाव आहे बघा, यस. पण आपण थोडं कलर चेंज करूया. ओके, ग्रेट. सो डिअर स्टुडंट, इथे बघणार आपण फ्युचर परफेक्ट. इज इट ओके, समजत आहे सगळ्यांना छानपैकी, वाव, ग्रेट. कमेंट्स करायचं आपल्याला खाली, फ्युचर परफेक्ट टेन्स. जर लेक्चर आवडत असेल तर तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला, आणि शेअर करू शकता, बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचा. फ्युचर परफेक्ट टेन्स कसं बघणार, काय असणार याच्यामध्ये, येस, शॉल हॅव, काय असतोय, शॉल हॅव प्लस विल हॅव. येस, यामध्ये वर्ब काय वापरणार आपण,
अर्थातच V3 वापरतोय, क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरतोय. ओके, शॉल हॅव विल हॅव असलेल्या आणि V3 असलेल्या सरळ टेन्स कोणतं सांगता येईल आपल्याला? फ्युचर परफेक्ट टेन्स, जे की आपण आताही आधी प्रॅक्टिस केलेली आहे. इज इट ओके डिअर स्टुडंट? दॅट्स ग्रेट. ओके, सो नेक्स्ट टेन्स इज लास्ट टेन्स, दॅट इज अ कोणता टेन्स आहे सांगा बरं? यस, करेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो आता बघतोय आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कडे. आता बघा, फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखणार कशा प्रकारे? थोडे त्याला तरी करून घेऊ. तुम्हाला सांगितलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा फाईंड करणार? परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असणार आहे? शॉल हॅव बीन वापरतो. याच्यामध्ये आपण शॉल हॅव बीन प्लस हॅव बीन, येस, प्लस काय वापरणार यासोबत आपण VING वापरतो, क्रियापदाचा चौथा फॉर्म. शॉल हॅव बीन, विल हॅव बीन असेल तर आपल्या लक्षामध्ये येतं की कोणता टेन्स आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. येस, आता परत आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊया डिअर स्टुडंट. बघा, शॉल हॅव बीन, विल हॅव बीन, फक्त आपण याच्यामध्ये काय असेल? शॉल असेल. इथेच क्लिअर करून घेऊ आपण थोडंसं नेक्स्ट स्लाइड मध्ये. रेडी? चला, सो डिअर स्टुडंट बघायचं आपल्याला. ओके, आता या ठिकाणी मला सांगायचंय शी दॅट इज स्टडिंग. आता बघा, शी असेल आणि स्टडिंग आहे VING, म्हणजे काय वापरणार या ठिकाणी आपण? ग्रेट, काय वापरणार या ठिकाणी आपण? विल वापरणार. दॅट्स ग्रेट. आय विल हॅव वापरलेलं आहे. आय विल हॅव असेल तर काय वापरतो? विल सोबत आपण काय वापरतो? कम्प्लिटेड वापरतोय, कारण की कम्प्लिटेड कुठे आहे? इथं बघा खाली आहे कम्प्लिटेड. मी थर्ड फॉर्म वापरतो या ठिकाणी. म्हणजे काय वापरणार या ठिकाणी आपण डिअर स्टुडंट? अर्थातच V3 फॉर्म. जे विल वापरलंय, विल सोबत काय वापरतो आपण? क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरतो. या ठिकाणी प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळेल. इज इट ओके? ग्रेट. सो इथे बघा, शी विल आहे ना, विल सी शॉल आहे. शॉल सोबत काय वापरतो? वी असेल तर कंटिन्युअस वापरलास, म्हणजे कम आहे. काय क्रियापदाचा पहिला फॉर्म करणार आपण या ठिकाणी कम. त्याच्यानंतर ही विल हॅव बीन आहे. बीन असेल तर काय वापरतो आपण? ING वापरतो. कंटिन्युअस, काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इज इट ओके गाइस? ग्रेट, व्हेरी ग्रेट. सो नेक्स्ट, आता काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर फाइंड द टेन्स. आता काय करायचं? आपलं टेन्स ओळखायचं आहे. ओके, सो हाऊ टू फाइंड द टेन्स? टेन्स बघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वर्ब आणि काय हेल्पिंग वर्ब बघतो आपण. आणि काय बघणार याच्यामध्ये? विल गो कुठे? येस, सिंपल फ्युचर टेन्स. विल बी डान्सिंग, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. विल हॅव कम्प्लिटेड, फ्युचर, यस, फ्युचर परफेक्ट टेन्स. दॅट्स ग्रेट, खूप सुंदर टेन्स स्टुडंट. आणि या ठिकाणी काय येणार आहे? विल हॅव बीन स्टडिंग, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि विल प्ले, सिंपल फ्युचर टेन्स. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही टेन्स समजून घेतलेला. जर तुम्हाला काही डाऊट असेल काय असेल तर तुम्हाला कमेंट्स करा. नेक्स्ट लेक्चर आपण ग्रामर्सच बघत आहोत. पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल टेन्स बद्दल, आपण डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेले आहेत. पाठीमागे व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिअर स्टुडंट. सो इथे आपण थांबूया. थँक्यू सो मच डिअर स्टुडंट.